गुड मॉर्निंग टीम. आजचा आपला एक शब्द लिहिलाय मी, फक्त थॉट नाही म्हणता येणार. निसर्ग. त्यात खूप काय दडलेलं आहे. आता आपण सगळ्यांना विचारूया, निसर्ग म्हणजे काय? ऋषी सर, तुम्हाला काय वाटतंय? विकास सर तुम्हाला? मॅडम तुम्हाला? ठीक आहे, सगळ्यांनी सगळ्यांच्या परीने सांगितलं निसर्ग म्हणजे काय. पण या शब्दाचा कुठं ना कुठंतरी आपल्या जीवनाशी संबंध असतो. खूप इम्पॉर्टंट शब्द आहे निसर्ग, जो आजकाल कमी होत चाललेला आहे. आता सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. हा शब्दाची जिवंत ठेवलाय फक्त खेडेगावांना असतो निसर्ग. आता तुम्ही नसेल अनुभवलेला, पण ऋषी सर असो, विकास सर आहे, सागर सर, त्यांनी अनुभवलेला आहे निसर्ग म्हणजे काय. खेडेगावात जाऊन त्यांनी अनुभवलेलं आहे कसं जीवन जगतात. शहरात राहणाऱ्या व्यक्तीचं जीवन आणि खेड्यात राहणाऱ्या व्यक्तीचं जीवन खूप डिफरन्स आहे. आपण बघा, आपण जे पाणी पितो ते सगळ्यांना वाटतं का शुद्ध पाणी असेल म्हणून? ह्याच्यात चुकी कुणाची हे पण सांगतो. आता आपणच बघा, आपली समजा आपला इंडस्ट्रियल एरिया आहे, ह्यातले घाण पाणी जातं कुठं? ड्रेनेजनी कुठं जातं? वड्याला जातं. तेच पाणी जातं कुठं? नदीला. तेच पाणी मोटरद्वारे परत आपल्याला येतं, आपण तेच पाणी पितो. ह्याच्यामुळे आपले आरोग्य पूर्णपणे बिघडलेलं असतं. मेडिकल चेकअप करून फक्त काय साध्य होत नाही. त्यासाठी हेल्दी फूड म्हणता तुम्ही, हेल्दी फूड खाल्ले पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे की हेल्दी फूड खाण्यासाठी एका फळावरती किती प्रक्रिया केली जाते? त्याला टिकवण्यासाठी पण वेगवेगळे औषध वापरले जातात. त्याच्या विविध प्रकारचे कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक फवारले जातात. ते आपल्याला, आपण ते खातो. याच्यासाठी उपाययोजना एवढीच आहे, आपल्यापासून सुरुवात करा. किंवा रोडवर कुठे कचरा पडला असेल तो उचलून डस्टबिन मध्ये टाका. सुका कचरा असेल, ओला कचरा असेल, वेगवेगळे करा. यांनी काय होईल, जो ओला कचरा असतो तो काय करतात, डिकम्पोज करून तोच आपल्या शेतीसाठी वापरला जातो. त्याच्यापासूनच उत्पन्न जे तयार होईल, त्याच्यामुळे काय होईल, रासायनिक खताचा वापर कमी होईल. त्यामुळे आपण आरोग्य सुधारू शकतो. अशा काही गोष्टी असेल त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करा, तरच आपले आयुष्य आणि आरोग्य चांगले राहील. धन्यवाद.